द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड यामधलं आपलं कंटिन्यू सुरू होतं जे माझ्यासोबत आता रेग्युलर ऐकत असतील तर व्हॉईस व्हिडिओ आणि नवीन असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की सगळ्या लिंक म्हणजे सगळ्या व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा म्हणजे डेली एक तरी व्हिडिओ ऐका आणि मग त्यानंतर म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप ऐका. असं नवीन आहात तर याचा मीनिंग असा नाही की हाच ऐकला पाहिजे म्हणून. सुरुवातीपासून जर तुम्ही जर कंटिन्यू ही जर सिरीज बघाल तर तुम्हाला नक्कीच यामधला मीनिंग समजणार, अदरवाईज समजणार नाही. तर मी आता पार्ट 13A कंटिन्यू करत आहे आणि या बुकमधला आहे लेसन नंबर 12. शास्त्रज्ञ कसा करतात अंतर्मनाचा वापर. इतिहासातील अनेक सर्वाधिक सर्जनशील शास्त्रज्ञांना अंतर्मनाच्या महतीची जाणीव होती. एडिसन आहे, मॉर्कोनी, आइन्स्टाईन आणि इतर अनेकांनी त्यांच्या प्रयोगाचं मर्म जाणून घेण्यासाठी आणि त्यांना एखाद्या घटनेमागचा कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी अंतर्मनाचा वापर केला होता. महान शास्त्रज्ञांना यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरलेला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे अंतर्मनाच्या शक्तीला सक्रिय करण्याची त्यांची क्षमता. सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वॉन स्ट्रोडोनिसच्या जीवनात या गोष्टीची सर्वात मोठी प्रचिती आढळून येते. बेन्झीन नावाच्या हायड्रोकार्बनच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी ते अनेक वर्ष झटत होते. ते असं संयुग आहे ज्यात कार्बनचे 6 आणि हायड्रोजनचे 6 अणू असतात. या संशोधनाचे उत्तर न सापडल्याने त्रासून गेले होते. त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरत होते. हे कोडे सोडवू न शकलेल्या स्ट्रोडोनिजने ही बाब पूर्णपणे अंतर्मनावर सोडून दिली. ते जेव्हा लंडनला जाणाऱ्या बसमध्ये चढत होते तेव्हा त्यांच्या अंतर्मनाने त्यांच्या बाह्यमनाला अचानक विजेच्या लोळासारखा संकेत दिला. त्यांच्या मनासमोर शेपटीचा चावा घेत वर्तुळाकार गुंडाळलेल्या गेलेल्या सापांचं चित्र उभं राहिलं. अंतर्मनाने दिलेल्या या संकेताने त्यांचे मन वेगळ्या दिशेने संशोधन करण्यास प्रेरित झाले. ते शोधत असलेले उत्तर त्यांना लवकरच सापडलं. अणूंची वर्तुळाकार रचना, जिला बेन्झीन रिंग किंवा वर्तुळ म्हणून संबोधलं जातं. एका शास्त्रज्ञानं त्यांचं संशोधन कसं पुढं आणलं. निकोला टेस्ला हा विद्युत क्षेत्रातील बुद्धिमान शास्त्रज्ञ होता. टेस्ला कॉईल हे त्याच्या अनेक संशोधनापैकी एक होते. हे विद्युतभारित वर्तुळाकार जे क्षेत्र आहे त्याला स्पर्श केला तर स्पर्श करणाऱ्याचे केस उभे राहतात. टेस्लाने ऊर्जेच्या नभो प्रक्षेपणाच्या संकल्पनेवरील देखील प्रयोग केले आहेत. या मुद्द्यावरील त्यांच्या कल्पना अजूनही क्रांतिकारी मानल्या जातात. टेस्ला अंतर्मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एक होता. एखाद्या गोष्टीची म्हणजे एखाद्या नवीन शोधाची जेव्हा कल्पना आपल्याला सुचवायची असते तेव्हा तो त्या शोधाचं चित्र रंगवायचा आणि मग ते चित्र त्याच्या अंतर्मनाच्या हवाली करायचा. त्याचं अंतर्मन त्याची पुनर्रचना करून ते वास्तवात साकार करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी त्याच्या बाह्यमनासमोर उघड करेल यावर त्याचा विश्वास होता. त्याच्यासोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञांना तो त्याच्या मनातील परिपूर्ण असं अंतिम उत्पादन देऊ शकत असे. एका मुलाखतीत त्यांना सांगितलं, मी जशी कल्पना केलेली असते अगदी त्याचप्रमाणे माझी सगळी उपकरण काम करतात. गेल्या 20 वर्षात याला एकही अपवाद नाही. प्रसिद्ध निसर्ग तत्त्ववाद्यानं आपली समस्या कशी सोडविली. हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर लुई एगेसिज 19व्या शतकातील ख्यातनाम अमेरिकन निसर्ग तत्त्ववादी होते. त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीचा शोध गाढ झोपेत लागला. त्यांच्या पत्नीनं लिहिलेल्या त्यांच्या जीवनचरित्रातील पुढील उदाहरण पहा. एका दगडावर अंकित झालेल्या एका माशाच्या जीवाश्मांना समजावून घेण्यासाठी ते 2 आठवड्यांपासून झटत होते. शेवटी कंटाळून त्यांचं काम दूर सारलं. त्यानंतर काही दिवसांनी एके रात्री त्यांना जाग आली. झोपेत माशाला त्यांच्या सर्व अवयवांसह पूर्णपणे पाहिल्याचं त्यांना स्मरू लागलं. त्यांनी त्या चित्राला पुन्हा आठवायचा प्रयत्न केला पण ते त्यांच्या मनातून निसटलं. ते भल्या सकाळी जीवाश्म ठेवलेल्या जागी गेले पण व्यर्थ. ते पुसट ठसे पूर्वीसारखेच अस्पष्ट होते.
दुसऱ्या रात्रीही त्यांना झोपेत तो मासा पुन्हा दिसला, पण नंतर त्यांना नीटसं आठवत नव्हतं आणि प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. जागं आल्यावर तर ते चित्र त्यांच्या स्मृतीतून गायब झालं. तिसऱ्या रात्री झोपी जाण्याअगोदर त्यांच्या पलंगाजवळ एक पेपर व पेन्सिल ठेवली. पहाटे तो मासा त्यांना स्वप्नात दिसला. आधी थोडा अस्पष्टसा, पण नंतर इतक्या ठळकपणे दिसला की त्यांच्या मनात त्यांच्या जैविक घटकांबद्दल कोणतीच शंका उरली नाही. पूर्ण अंधारात त्यांनी पलंगाजवळील कागदावर त्या माशांचं चित्र रेखाटलं. सकाळी ते चित्र पाहून ते स्वतःच आश्चर्यचकित झाले. त्या चित्रात त्यांना माशाची अशी वैशिष्ट्ये दिसली की जी जीवाश्माच्या ठशात दिसणं अशक्यच होतं. त्यांनी त्या जीवाश्मांच्या ठशांकडे धाव घेतली. प्रख्यात डॉक्टरने मधुमेहाची समस्या सोडविली. 1920 मध्ये डॉक्टर फ्रेडरिक बँटिंग नावाच्या एका कॅनेडियन डॉक्टरनं मधुमेहाच्या घातक परिणामावर संशोधन केलं. त्या काळी या रोगाला आटोक्यात आणण्याची एकही प्रभावी पद्धत नव्हती. डॉक्टर बँटिंग या विषयावरील प्रयोग करण्यात बराच वेळ घालवायचे, पण त्यांचा संशोधन मार्ग पुढे बंद व्हायचा. दिवसभराच्या निष्फळ प्रयत्नानंतर कंटाळून एके दिवशी ते झोपी गेले. त्यांच्या अंतर्मनाने त्यांना कुत्र्याच्या खराब झालेल्या स्वादुपिंडाच्या नलिकेच्या अवशेषाच्या भागाचा अभ्यास कर असं सुचवलं. या प्रेरणातून इन्सुलिनचा शोध लागला. या इन्सुलिनमुळेच आजवर कोट्यवधींचे प्राण वाचले आहेत. डॉक्टर बँटिंग बराच काळ बाह्यमनाने त्या समस्येची उकल शोधण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या तर्काने मार्ग काढण्याचे चिंतन करीत होते, पण तार्किक प्रयत्न सोडून दिल्यावर त्यांच्या अंतर्मनाने त्यांच्या प्रयत्नांना अनुसरून प्रतिसाद दिला. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नेहमी एका रात्रीतच उत्तर मिळेल. असंही होऊ शकतं की काही काळ मुळीच उत्तर मिळणार नाही. पण त्यामुळे हताश होऊ नका. रोज रात्री झोपा जाण्याआधी रोज 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 सॉरी रोज रात्री झोपी जाण्याआधी तुमची समस्या अंतर्मनाकडे पाठवा. प्रत्येक वेळी नव्या उत्साहानं हे काम करत राहा. तुमच्या समस्येचं समाधान तुमच्या अंतर्मनाकडून मिळण्यास बराच विलंब होत असेल, जर त्याला तुम्ही जबाबदार असू शकता. कदाचित तुमचा असा विश्वास असेल की समस्या इतकी मोठी आहे की ती सोडवण्यास बराच वेळ लागू शकतो. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःची समस्या बिकट असल्याचं वाटतं. तुमच्या अंतर्मनाला स्थळ काळाच्या कधीच मर्यादा पडत नाही. तुमच्या समस्येचं उत्तर मिळालेलं आहे असा विश्वास बाळगत झोपी जा. समस्येचं उत्तर भविष्यात मिळेल व त्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहावी लागेल तर असं मुळीच गृहीत धरू नका. परिणामावर अढळ विश्वास ठेवा. एक शास्त्रज्ञ यातनांतून कसा निसटला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डॉक्टर लोथार वॉन ब्लँक स्मिथ नावाचे एक सर्जनशील इलेक्ट्रिकल इंजिनियर रशियन तुरुंगात बंदी होते. तिथल्या भयंकर परिस्थितीत तग धरून जिवंत राहण्याचं व तेथून निसटून स्वतंत्र होण्याचं सगळं श्रेय त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीला देतात. रशियाच्या कोळशाच्या खाणीत मी युद्धबंदी म्हणून होतो. त्या तुरुंगाच्या आवारात दररोज मी कित्येक लोकांना मरताना पाहत होतो. क्रूर चौकीदार, उद्धट अधिकारी आणि तीक्ष्ण नजरेचा जेल प्रमुखांचा कडक पहारा असायचा. एका छोट्या वैद्यकीय तपासणीनंतर दर दिवशी प्रत्येकानं किती कोळसा खणायचा हे ठरवलं जायचं. मी रोज 300 पौंड कोळसा खणायचा होता. जर त्या दिवशीचं टार्गेट पूर्ण झालं नाही तर त्याला मिळणाऱ्या अत्यल्प अन्नात कपात केली जायची. कधी एकटा सुटतोय असं मला झालं होतं. अंतर्मनावर माझा विश्वास होताच. जर्मनीतील माझे घर उद्ध्वस्त झालं. माझं कुटुंब नष्ट झालं होतं. माझे सगळे मित्र व परिचित युद्धात मारले तरीही गेले होते आणि किंवा यातना शिबिरात होते. मी माझ्या अंतर्मनाला सांगितलं, मला लॉस एंजेलिसला जायचे आहे आणि तुला मार्ग काढायचा आहे. मी लॉस एंजेलिसचे चित्र पाहिली होती आणि मला काही इमारती व दुतर्फा झाडी असलेले रुंद रस्ते आठवत होते. रोज रात्रंदिवस मी कल्पना करायचो की मी विलशायर रस्त्यावरून चालत आहे. माझ्यासोबत ती अमेरिकन मुलगी आहे जिला मी युद्ध होण्या अगोदर बर्लिनमध्ये भेटलो होतो. आता ती माझी पत्नी आहे.
मी कल्पना करायचो की आम्ही दोघं अनेक स्टोअर्समध्ये फिरतोय, मनसोक्तोय, भटकतोय आणि रोज रात्री असं कल्पनाचित्र रंगवताना मी काल्पनिक वाहनात लॉस एंजेलिसच्या रस्त्यावरून फिरताना पाहायचो. रोज सकाळी आम्हा कैद्यांना रांगेत उभं केलं जायचं. मुख्य गार्ड हजेरी घ्यायचा. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे हजेरी घेत होता. 1, 2, 3 असं म्हणत तेव्हा 17 म्हणाला. तेव्हा मी रांगेतून बाजूला आलो. त्या दरम्यान गार्डला मध्ये कुणीतरी बोलावलं. तो जेव्हा परतला तेव्हा त्यानं हजेरी पुढे चालू ठेवत दुसऱ्याच कैद्याला 17 नंबरची कैदी मानलं. संध्याकाळी कैद्यांचा गेट परतला तेव्हा त्याची संख्या पूर्ण होती. तरीही मी वगळला गेलो होतो. मी परत न आल्याचं कळायला बराच कालावधी जाणार होता. कोणाच्याही लक्षात न येता मी त्या कैदीतून पडलो आणि 24 तास चालत राहिलो. दुसऱ्या दिवशी एका गावात विश्रांतीसाठी थांबलो. मासे आणि वन्यजीवांवर मी गुजराण केली. मला पोलंडला जाणारी एक ट्रेन मिळाली. त्या ट्रेनमध्ये रात्रीचा प्रवास करून मी शेवटी पोलंडला पोहोचलो. माझ्या मित्रांच्या मदतीने मी स्वित्झर्लंडला लुसनेला जायला निघालो. लुसनेमधील हॉटेल पॅलेसमध्ये मी एका अमेरिकन दाम्पत्याला भेटलो. मला कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथे त्यांच्या घरी आमंत्रण मिळालं. जेव्हा मी लॉस एंजेलिसला पोहोचलो तेव्हा मला आढळून आलं की त्या दाम्पत्याच्या ड्रायव्हरनं मला त्यांच्या आलिशान कारमधून विलशायर व दुतर्फा झाडी असलेल्या अनेक प्रशस्त रस्त्यांवरून फिरवलं. मी तुरुंगात असताना माझ्या कल्पनेत हे रस्ते पुन्हा अनेकदा पाहिले होते आणि जणू यापूर्वी मी लॉस एंजेलिसला येऊन गेलो आहे. हे सगळं मी पूर्वी पण मानसिक स्तरावर पाहिलं होतं. मला माझं उद्दिष्ट प्राप्त झालं होतं. जीवाश्मक अभ्यासक पुरातन दृश्य पुन्हा कसा निर्माण करतात. तुमच्या अंतर्मनात मानवजातीच्या इतिहासात घडलेल्या प्रत्येक घटनेची स्मृती असते. पुरातन वस्तूंचे भग्नावशेष आणि त्या काळातील संस्कृतीच्या लोकांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या अगणित वस्तूंचा अभ्यास संशोधन पुराणवस्तू संशोधक करत असतात. ते त्यांच्या कार्यात कल्पनाशक्तींचा उपयोग करत असतात. पुरातन दृश्य पुन्हा जिवंत करण्यात त्यांचं अंतर्मन त्यांना मदत करतं. मृत गतकाल पुन्हा साकार होतो. या पुरातन इमारतीच्या अवशेषांचा प्राचीन संस्कृतींची भांडीकुंडी, मूर्ती, अवजार, घरगुती साहित्य त्यांचा ते अभ्यास करतात. या शास्त्रज्ञांचं सूक्ष्म निरीक्षण, एकाग्रता आणि दिशायुक्त कल्पना त्यांच्या अंतर्मनाच्या सुप्त शक्तीला जागृत करतात. ती शक्ती त्यांना त्या पुरातन भग्नावशेषांना छताने सजवायला, त्या घरांभोवती असलेल्या बगीच्यांना, तड्यांना आणि कारंज्यांना साकार करायला लावते. मग संशोधकांच्या मनपटलांवर जीवाश्मांना डोळे, अस्थी आणि स्नायू प्राप्त होतात. ते जीव जणू पुन्हा बोलू व चालू लागतात. भूतकाळाचे रूपांतर सजीव वर्तमान काळात होते आणि आपल्याला पुन्हा एकदा या गोष्टीची प्रचिती येते की अंतर्मनाला स्थळ काळाच्या मुळीच मर्यादा नसतात. दिशायुक्त आणि निर्देशित कल्पनेद्वारे तुम्ही सुद्धा अशा अनेक शास्त्रज्ञ व प्रेरणायुक्त विचारवंताचे सहयोगी बनू शकता. तर आता मी नेक्स्ट पार्ट कंटिन्यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेल. तुम्हाला हा व्हॉईस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हॉईस व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर मला काही सूचना द्यायच्या असतील, काही मला सुचवायचं असतील किंवा कोणती नवीन पुस्तकं तुम्हाला माझ्या व्हॉईस व्हिडिओमध्ये ऐकायला आवडेल तर तुम्ही प्लीज ते मला कमेंट करून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा चॅप्टर खतम व्हायचाच आहे आणि ह्या चॅप्टरचे अजून 2 ते 3, 4, 5 पेजेस बाकी आहे. नेक्स्ट पार्टमध्ये कंप्लीट होऊन जाणार. म्हणून प्लीज माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि चांगलं ऐकत राहा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी समजेल आणि तुम्हाला जीवन कसं जगायचं म्हणजे या सगळ्या बेसिक गोष्टी कळेल तर तुमचं जीवन नक्कीच चांगलं होणार. धन्यवाद.